1. जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. 2. जास्त चहाचे सेवन केल्याने दातांच्या अनामलवर खूपच वाईट परिणाम होतो. 3. रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याने अन्न सहज पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. 4. जर तुमचे हातपाय काळे असतील तर बेसन आणि हळद टाकून दूध लावा, हातपाय पांढरे होतील. 5. जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. 6. वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो. 7. पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून 1 किंवा 2दा ते सेवन करू शकता. 8. रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. 9. जर एखाद्या महिलेला अपचन, पोटदुखी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर बाब असू शकते. तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कधी कधी ही लक्षणे काही गंभीर आजार किंवा कर्करोगामुळे देखील असू शकतात. तो गर्भाशय संबंधित कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारचा कर्करोग असू शकतो. 10. रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची 1 कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. 11. घसा बसला असेल तर सकाळीच शेवयाचे पाणी उकळून त्यात हळद मिक्स करून प्या. लगेचच 1 ते 2 दिवसात घसा ठीक होतो. 12. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्याने घशातील कफ होण्याच्या समस्यापासून आराम मिळतो. 13. नाश्त्याला आहारात गोड पदार्थाचे सेवन कमी ठेवावे. यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता कमी असते. 14. जे लोक रात्री बराच वेळ जागे राहतात त्यांना वेडेपणाचा धोका असतो. 15. दुधात काळे जिरे टाकून पिल्याने जखम लवकर भरते. 16. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, लगेच आराम पडेल. 17. जास्त लस्सी प्यायल्याने सुद्धा सांधेदुखीच्या तक्रारी होऊ शकतात. 18. उकळलेल्या तांदळाच्या पाण्याने 7 दिवस चेहरा धुतल्यास रंग गोरा होतो, शिवाय सुरकुत्या सुद्धा निघून जातात. 19. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पाणी पिणे टाळावे. ते केवळ घशासाठीच हानिकारक नाही तर तुमच्या आरोग्याला सुद्धा बऱ्याच प्रमाणात हानी पोहोचू शकते. 20. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते. डोळ्यांच्या खालची काळी बुरकळे आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. मोसंबीचा रस प्यायल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मोसंबीच्या रसामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची चमक राहते. चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येसाठी मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो. 21. मोसंबीचा रस पोटातील आम्लता दूर करते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. मोसंबीमुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. वजन कमी करण्यासाठी मोसंबी फायदेशीर ठरते. मोसंबीमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. मोसंबीमुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. 22. रात्री दही खाणे टाळावे कारण यामुळे घशात कफ वाढण्याची शक्यता असते. 23. काळी मिरी आहारात वापरल्यास आतड्यांचे बऱ्यापैकी आजार कमी होतात. 24. छातीत दुखत असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू सरबत प्यावे. 25. रोज रिकाम्या पोटी 4 ते 5 काजू खाल्ल्याने आणि त्यावर 8 चमचा मध खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते व मानसिक दुर्बलता कमी होते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।